नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण आलो आहे प्रीतीचा वनवा ओरी पेटल्या सेटच्या मालिकेच्या सेटवरती. खरं तर आजचा शेवटचा दिवस आणि या निमित्ताने आपल्यासोबत अर्जुन आणि सावी आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. प्रेक्षकांना देखील मला सांगावंसं वाटते की बाबा, प्रीतीचा वनवा ओरी पेटला मालिकेचं नाव आहे, परंतु आज महाराष्ट्रामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये जो वनवा तुम्ही पेटवला आहे तो खरं तर आता लवकर विझणार नाही. अर्जुनकडे येतोय, काय सांगाल आपण? नाही म्हणजे खरं तर लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद जो मिळतो तर त्यासाठीच आम्ही खरं तर काम करतो आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांचं प्रेम हीच आमच्यासाठी ऊर्जा आहे. त्यामुळे एंटरटेन करणं ही आम्ही जबाबदारी समजतो आणि आम्हाला मजा येते काम करायला. आणि तुम्ही बघत असाल तर आमची सिरियल ही मुळात टिपिकल सिरियलसारखी नाही, सासू सून असा काही ड्रामा नाही आहे, किचन पॉलिटिक्स काही नाही. आमची मला असं वाटतं की वेब सिरीज आहे जी दररोज टर्न्स घेत असते, ट्विस्ट असतात आणि जितकं आम्ही ऐनवेळी खुर्चीवर असतो, वर असतो, तितकेच प्रेक्षकही असतात. येस, त्यामुळे आम्हाला मजा येते काम करायला आणि तीच मजा प्रेक्षकही घेत असतील असं मला वाटतं. इंद्रनील आणि अर्जुन एवढ्या प्रवासामध्ये कसा डिफरन्स त्या भूमिकेने काय केलं? अर्जुनने मला असं वाटतं की बरंच शांत केलं. म्हणजे अर्जुन तसं खूप ॲग्रेसिव्ह कॅरेक्टर बाहेरून आपल्याला वाटतं, पण ते मुळात खूप शांत कॅरेक्टर पण आणि प्रेमळ कॅरेक्टर. म्हणजे तसा माझ्यात आणि अर्जुनमध्ये बघायला गेलं तर खूप फरक आहे की अर्जुन जितका ॲग्रेसिव्ह आहे तितका मी नाही. पण अर्जुन फार विचारपूर्वक वागायचा. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की या जगात आता कमी लोक उरले ज्यांच्यावर मी मनमोकळेपणाने विश्वास ठेवू शकेन. तर तो त्या पद्धतीनं पावलं उचलायचा, डिसिजन्स घ्यायचा आणि हे आत्ता प्रॅक्टिकली इतकं करेक्ट आहे. तेच मी काय म्हणतो इंद्रनील म्हणून अंमलात आणायचा प्रयत्न करतो. पण तेच अर्जुनने बरंच दिलं कॅरेक्टरने. वा, आज शेवटचा दिवस आहे. खरं तर एक बॉन्डिंग इतकं छान झालं तुमच्या सर्व कलाकारांचं. मगाशी पण मी काही कलाकारांशी संवाद साधला. एक कुठेतरी भावनिक क्षण पण आहे तो आणि हा 1-1.5 वर्षाचा प्रवास कसं बघत आहे? खूप मोठा प्रवास आहे. मी ते कट करू का? हां, येस. तर 1.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी. म्हणजे हा प्रवास असं मी शब्दात नाही मांडू शकत, कारण आमचं बॉन्डिंग इतकं अफलातून आहे सगळ्याच कलाकारांचं. त्यात आम्ही एकत्र राहतो, आउटडोर म्हटल्यावर आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे आम्ही दररोज एकत्र जेवतो, एकत्र गप्पा मारतो, सीन्सवर डिस्कशन्स करतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे बॉन्डिंग खूप वेगळं आहे, निराळं आहे आणि हेच आम्हाला ॲक्टिंग करताना, सीन्स करताना मदतही करतं, कारण आम्ही तितकंच एकमेकांना समजून घेऊन काम करतो. त्यामुळे ते ॲक्टिंग करताना खूप महत्त्वाचं आहे, कारण ॲक्टिंग अशी सोलो परफॉर्मन्स नसतो ना, दुसऱ्याच्या परफॉर्मन्सवर, रिॲक्शन्सवर आपलं बरंच काम अवलंबून असतं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि हेच की आजचा दिवस इतकं इमोशनल आहे की म्हणजे रसिका, मी, गौरव, हेमंत सगळेच म्हणजे कृष्णाई हे सगळे इतके इमोशनल झाले होते शेवटचा सीन करत असताना. तो असा क्लायमॅक्स सीन होता, आम्हा सगळ्यांना खूप भारी हिट झाला. त्यामुळे आम्हाला असे खूप इमोशनल होतं. वा, तुमच्याकडे येतं रसिकाजी, आपल्याला एखादी भूमिका साकारायला मिळणं म्हणजे खरं तर अशा मालिकेचा एखादा आपण पाठ होतो, नाविन्यपूर्ण काहीतरी कलाकृती असते, काय सांगता? मला खरोखर भाग्य वाटतं की मला सावीसारखं कॅरेक्टर एका टेलिव्हिजनवर साकारायला मिळालं. कारण आत्तापर्यंत आपण टेलिव्हिजनवर ज्या पद्धतीच्या सुना किंवा मुली बघत होतो, सोजवळ, गोळ्या, सोसणाऱ्या, तसं हे पात्र नसून अतिशय दबंग म्हणता येईल त्या सावीला. आणि रावडी असं कॅरेक्टर मला टेलिव्हिजनवर अगदी लार्जर दॅन लाईफ असं पात्र आमच्या दोघांचंही होतं, अर्जुन सावी. हे साकारायला मिळणं ही खरोखर चॅलेंजिंग आणि एक ॲक्टर म्हणून खूप सॅटिस्फॅक्शन देणारी गोष्ट होती. त्याच्यामुळे मालिका जनरली आपण इतक्या वर्षांसाठी करतो, आता 1.5 वर्षासाठी आम्ही मालिका करत होतो. त्याच्यामुळे ॲक्टर म्हणून मोनोटोनस वाटणं खूप साहजिक असतं जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन माध्यमामध्ये रोज ते पात्र साकारता. पण मला कधीच कंटाळा आला नाही या 1.5 वर्षामध्ये. इतकं मला या कॅरेक्टरमधून साकारायला मिळालं ॲक्टर म्हणून आणि मला खूप समाधान आहे हे करताना. खरं तर अलिबाग हे तुमचं मूळ गाव आणि तिथून इकडे नाशिकमध्ये तुम्हाला दोघांना इथे शूटिंग करायला मिळालं.
कसं तुम्ही वातावरणाशी मॅच झाला, काय वाटलं तुम्हाला? मी अलिबागमध्ये एक 14 वर्ष राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये शिकायला गेले होते. त्याच्यामुळे पुणे आणि नाशिक साधारण वातावरण थोडी ड्राय हवा आहे. त्याच्यामुळे पण नाशिकचं डेफिनेटली वेदर खूप छान आहे. खूप मिड क्लायमेट नाही आहे अलिबागसारखं, अलिबाग मुंबईसारखं. त्याच्यामुळे खूप सुंदर वेदर आहे आणि आम्ही ते खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली इकडे. नक्कीच. खरं तर जसं यांनी मगाशी सांगितलं की तेच सरळगाणं मालिकेमधलं नाही किंवा काहीतरी वेगळं पण आहे आणि प्रत्येक एपिसोड झाल्यानंतर उद्या काय ही क्युरिओसिटी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात होती. तर त्या दरम्यान शूटिंगच्या दरम्यान किस्से धमाल हे दररोजचेच होतं तुमच्याकडे. एखादी आठवण सांगा, आठवणी प्रचंड असतील पण ती विसरू शकत नाही दोघं. मला आता खरं तर अर्जुनचा शेवटचा तो माझ्यासाठी म्हणजे इंद्रनील म्हणूनच खूप टर्निंग पॉईंट होता की अर्जुन जाणं हे जितकं प्रेक्षकांना लागलं तितकंच आम्हा कलाकारांना पण ते हिट झालं. कारण अर्जुन सावी हे जितकं प्रेक्षकांना आवडायचं, जोडी आवडायची, तेवढीच मजा ते सीन्स करताना आम्हा दोघांनाही यायची. तो अर्जुन हा अजूनही मला बऱ्याच प्रमाणात येत होतो की अर्जुन ज्या पद्धतीनं मिळाला त्या पद्धतीनं तो जायला नको होता. ते मला अजूनही वाईट वाटतं. ती स्टोरी आहे, डेस्टिनी आहे. येस, नक्कीच. जाता आता शेवटचा प्रश्न दोघांसाठी. आत्तापर्यंत वाटत होती प्रेक्षकांना की उद्या मला काहीतरी वेगळं बघायला मिळणार, उद्या असा असा सीन असणार किंवा काय. आता सीन नाही असं प्रेक्षकांसाठी पण नाही, तुमच्यासाठी काय? मला असं वाटतं की दिस इज अ प्रोसेस. हे कुठल्या तरी लूपमध्ये आम्ही अडकतो आणि परत ते चालू होतं. त्यामुळे ही प्रोसेस आहे आणि ही प्रत्येकाच्या आयुष्यात होते. सो ही प्रोसेस कम्प्लीट झाली आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, पुढची प्रोसेस करू हे आम्ही एक्सायटेड. आणि तो असं म्हटलं की इट्स अ पार्ट ऑफ दिस प्रोफेशन ऑल्सो. कारण कुठलीही गोष्ट संपली कीच नवीन गोष्टीची सुरुवात होते. सो आम्ही खूप आशावादी बघू याच्याकडे आणि प्रेक्षकांनी सुद्धा होपफुल असावं आमच्या पुढील वाटचालीसाठी. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. 21 जुलैला कस्तुरीबाई फाउंडेशन पुढे आयोजित राज्यस्तरीय प्रतियोगिता महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ही कॉम्पिटिशन होणार आहे. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. ऑल द बेस्ट. आणि इतकी धमाल आम्ही इथे करतो तितकीच धमाल तुम्ही तिकडे घ्या. येस, ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. एका म्हटलं की नाशिकमधनं पहिलं एक नाव घेतलं जातं प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे कृष्णा मरकाट. आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की आज पूर्णपणे त्या मालिकेची जबाबदारी सांभाळत असताना आज ह्या मालिकेचा शेवट देखील आहे. कसं बघता आपण याच्याकडे? सर्वात महत्त्वाची गोष्ट जर म्हटलं तर दादासाहेब फाळके नाशिकचे. दादासाहेब फाळके नाशिकचे असताना नाशिकमध्ये या अगोदर 50 वर्षात कधीच कोणती सिरियल आली नाही आणि ती शोकांतिका होती. ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही मुंबईला ॲज अ आर्टिस्ट म्हणून ज्यावेळेस मी काम करायचो, आम्ही ज्यावेळेस मुंबईला ऑडिशनला जायचो तर बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट व्हायची की आम्हाला वेटिंगला ठेवलं जायचं, ते ऑडिशन घेतलं जात नव्हतं. तर 2018 पासून एक मनात निश्चय केला की नाशिकला कंटिन्युटी कामं आले पाहिजे, आपण ते कामं करावेत. म्हणून 2020ला मी पहिला शो घेतला, सुंदरा मनामध्ये भरली. त्या मालिकेची यशस्वी 1000 एपिसोड कंप्लीट झाले. त्यानंतर जय शिवशंकर हा दुसरा शो आपण केला आणि तिसरा शो हा घेतला मी पिरतीचा वनवा उरी पेटला, जो डिसेंबर 2022ला आपण चालू केला. आता साधारणतः आज 18 जुलै. आता 18 जुलै 2024 पर्यंत 503 एपिसोड कंप्लीट करून आपण हा शो आत्ता आज बंद होतोय. आनंदाची गोष्ट आहे. दुसरी बाजू दुःखाची गोष्ट आहे, अजून 1000 एपिसोड कंप्लीट व्हायला पाहिजे अशी अपेक्षा होती आमची. त्यानंतर आम्ही घेतला तुझं माझं सपन, जो मग मला बदला चालू आहे तो शो, त्याचे पण 300 एपिसोड क्रॉस झालो आहे आपण. आणि आता जो 6वा शो चालू आहे तो आहे इंद्रायणी, तो कलर्स मराठी वाहिनीवर. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोतडी एंटरटेनमेंट या प्रोडक्शनचे जे निर्माते आहेत निखिल सेठ आणि विनोद लवेकर, मुळातच ते दिग्दर्शक पण आहेत आणि निर्माता पण आहेत. त्यांनी हा विश्वास माझ्यावर टाकला, तो यशस्वी पण मी पार पाडला. त्यात माझं खूप मोठं समाधान आहे आणि यापुढे पण असे शो नाशिकला येतील. अनेक नाशिकरांना मी काम देण्याचा प्रयत्न करेल आणि ते मी माझं भाग्य समजेल की नाशिकरांना मी काम देऊ शकतो. नक्कीच. खरं तर ही भूमिका फार महत्त्वाची आहे आणि एक जबाबदारी पेलणं एवढं सोपं काम नाही आहे. कारण एक मालिकेने तर नाशिकमध्ये जवळपास 3 ते 4 मालिका चालू आहेत आणि अशा पद्धतीने पूर्ण जबाबदारी सांभाळून प्रत्येकाला ते सॅटिस्फॅक्शन मिळणं खूप गरजेचं असतं. टीम सांभाळणं एवढं सोपं काम नाही आहे.
कृष्णाजी बद्दल बोलायचं तर ते एक अभिनेता म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे. या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला अपेक्षित आहे की यानंतर तुम्हाला आम्हाला या रूपात कधी बघायला मिळेल किंवा अजून उत्सुकता देखील, कारण मागे एका चित्रपटाचं देखील या ठिकाणी आपण शूटिंग केलं, काय सांगा? सर्वात महत्त्वाची गोष्ट, अभिनेता म्हणून मी पहिली वाटचाल या इंडस्ट्रीकडे 2012 साली केली. तो पहिला चित्रपट केला मी जुगाड. त्यानंतर जवळजवळ ॲज अ आर्टिस्ट म्हणून रेती, जुगाड, बरड, होय साहेब, गुलकंद, क्रिश, उर्मी अशा बऱ्याच चित्रपटात भूमिका मी केली. पण माझं सिरियलकडे अजून तसा कल नाही आहे. कारण होतं काय की सिरियलचं रोजचं 12 तास शेड्यूल जर म्हटलं आणि त्यात 3-3 सिरियल हातामध्ये जर असेल तर कमीत कमी 3 शो म्हणून आपल्याकडे 250 लोक काम करतात रोज. तर त्यांची जबाबदारी सांभाळणं आणि त्यातून पुन्हा ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम करणं ते शक्य होतच नाही आहे. माझा 2026चा टार्गेट आहे. मी अजून 25पर्यंत अजून एक 3 ते 4 शो नाशिकमध्ये शो सेट करणार आणि 2026 नंतर मी फुल फ्लेजमध्ये ॲज अ आर्टिस्ट म्हणून इकडे येण्याचा माझा प्रयत्न. नक्कीच. खरं तर मला अजून एक प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की ही व्यक्ती जर बघायला गेलं तर एका प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळत असताना त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार देखील मिळतो. ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यांना इन्व्हॉल्व होता येतं या शोमध्ये, या कामामध्ये, काय सांगा? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा शो नाशिकला घेतो त्यावेळेस ऑब्व्हियसली आपण हा पहिला विचार करतो का इथल्या कलाकारांना काम मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल ग्रुप. पडद्यावर फक्त आपण एखादी सिरियल असेल तिचा 23 मिनिटाचा एपिसोड बघतो, पण त्या पाठीमागे दादा रोजचे 100 लोक काम करतात. आत्तापर्यंत विचार जर केला तर माझ्या एका शोचं बिल, समजा फ्युएल जरी असेल डिझेलचं, माझं वर्षाचं बिल 36 ते 40 लाख रुपये जातं. पुढचं बिल असेल त्या रेंजमध्ये जातं. स्पॉट बॉय असतील, प्रोडक्शन असेल, लोकेशन असेल, स्टे असेल, म्हणजे मिनिमम आत्तापर्यंत मी 2020 ते 2024 पर्यंत जर विचार केला तर साधारणतः आकडा काही माझ्याकडून चुकत पण असेल 3 ते 4 शो मिळून 6.5 ते 7 कोटी रुपये मी नाशिकला दिले जातात. बेस्ट. आणि यापुढे पण अशी डेव्हलपमेंट होईल. नाशिकमधून लाईट बॉयज तयार झाला पाहिजे. नाशिकमधून अजून कलाकार तंत्रज्ञ तयार होण्यास इच्छुक आहेत, आपण ते तयार करू, पण त्यांची मानसिकता बदलली गेली पाहिजे. कारण कसं मुंबई आणि नाशिक हा वेगळा पॅटर्न येतो. मुंबईमध्ये परप्रांतीय लोक जास्त असल्यामुळे तिथं मराठी माणसाला काम भेटत नाही. पण मी विचार करतो की माझ्या नाशिक शहरामध्ये मराठी माणसाला लवकर मी उभं केलं पाहिजे या फील्डमध्ये आणि त्या अनुषंगाने सर्वांनी ती तयारी करावी. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरं तर अशा पद्धतीने तुम्ही काम करतात आणि नाशिकचं जर बघायला गेलं तर एक वैभव आपण म्हणूयात. आणि नक्कीच आपण अपेक्षा करूया की असे शो तुम्ही जर बघायला गेलात तर नक्की नाशिकमध्ये सुरू करा, लवकर आणा, सगळ्यांना त्याच्यामध्ये संधी मिळेल हे मात्र नक्की. थँक्यू सो मच. प्रीतीचा वनवा या सिरियलच्या सेटवर सध्या आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रेक्षकांनी अतिशय दाद देत या सगळ्या माध्यमातून या कलाकारांची जी काही भूमिका आहे आपण बघत असतो. आत्ता आपल्यासोबत आहे राम सर की ज्यांची विश्वंभर मामा म्हणून ही भूमिका या मालिकेत आपल्याला बघायला मिळते. त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, काय सांगाल आपल्या भूमिकेबद्दल? माझी जी भूमिका आहे ती ब्लॅक शेड्स आहे, खलनायक पद्धतीचं आहे. तर हे चिन्मय मांडलेकर जे आमचे रायटर आहे आणि आमचे डिरेक्टर आणि निर्माते विनोद लवेकर आणि निखिल शेठ यांना प्रति महाभारत घरातलं अशा स्वरूपाची ही थीम होती. बरं. तिघे भाऊ म्हणा, त्यांची बहीण, आई आणि मग त्या मामा आणि मग ते प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आणि ती हे करण्यासाठी मामा जे काही खेळ खेळतो आणि मोठ्या भाऊ आणि मामा मिळून दोन्ही भाचे माझे आणि मी असं आम्ही ती प्रॉपर्टी सगळी लाटायची असते आणि याच्यासाठी तो अहमिकेचा खेळ सुरू होतो आमचा. अतिशय 1.5 वर्षापासून ते एकमेकावर कुरघोडी करणं, भानगडी, ते घरामध्ये मारामारी, ते तंटे बखेडे, त्या सुनांचं राजकारण, किचन ड्रामा आणि एकूणच मग राजकीय पार्श्वभूमी, त्या घराला खोपडे घराणं फार मोठं घराणं आहे. मग राजकारण आलं, मग समाजकारण आलं, मग अर्थकारण आलं. अशा सगळ्या पद्धतीने एकूण टोटल आयामाला विळखा घालणारी मालिका होती. आणि ठरल्याप्रमाणे असतंच की चांगल्याचा विजय होतो आणि दुष्टाचा अंत होतो. अशा प्रकारे आजचं आमचं शेवटचं शेड्यूल आणि शेवटचं सीन चालू होतं. असं आहे. खरं तर सर मालिका संपते म्हटल्यानंतर जर बघायला गेलं तर एवढ्या दिवसापासून आपण सर्व एकत्र असतो आणि आता आपण विभक्त होणार किंवा वेगळे होणार, काय भावना? हे आता 1.5 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत
आणि सगळेच मुंबईचे कलाकार आहे, कोण कोल्हापूरचे आहे, कोण पनवेलचं आहे, कोण मुंबईचे आहे. हे अनेक ठिकाणची लोक एकत्र येऊन आपल्या घरापासून दूर राहून आपलं कोणीही नसताना आम्हीच एकमेकांचे नातेवाईक होणार. कोणाला ताप आला आपण त्याची काळजी घेणं, कोणाला बरं नसलं त्याला हॉस्पिटलाइज करणं, अशा सगळ्या गोष्टींमधून इतकं जिव्हाळ्याचे आणि इतके ऋणानुबंध तयार झाले की आज अक्षरशः आज म्हणजे कालपासून कलावंत रडत आहेत की शेवटचा दिवस आहे आणि 1.5 वर्ष आपण एकत्र काढलं. कुठेही रक्ताचं नसतानाही त्याच्या पलीकडचं किती नातं इथे म्हणजे तयार झालं याचं सगळ्यांनाच वाईट पण वाटतंय आणि आज संपतंय, नवीन कामाचा शोध आहे किंवा त्याचा आनंद पण आहे. अशा दोन्ही भावनांमधून सगळ्या सध्या आम्ही जातो आहे असं आहे. नक्की सर, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आमचा एक 21 तारखेला एक फॅशन शो देखील आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी म्हणून, काय सांगाल, काय शुभेच्छा? आता कस्तुरीराज फाउंडेशन पुणे यांनी जे राज्यस्तरीय प्रतियोगिता महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी आयोजित केलेली आहे, तर ते आयोजक जे आहेत सौ विजया मानमोडे आणि याचे जे संयोजक आहेत सुरेश चव्हाण, डायरेक्टर ॲक्टर मुजांकर, तर यांना ह्या उपक्रमासाठी फिरतीचा वनवा उरी पेटला कलर्स मराठीतर्फे आणि आमच्या सर्व कलावंतांच्या माध्यमातून मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा कार्यक्रम विशेष हो अशा सर्व भावना व्यक्त करतो. खरं तर फिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका संपते, आज शेवटचा दिवस आहे आणि निमित्ताने जसा एक आनंदाने आपण तर सर्व शूट आपण सुरुवातीपासून करत असतो, पण सरती शेवटी मात्र प्रत्येकाला कुठेतरी दुःख होत असतं. आज आपल्यासोबत काही कलावंत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, काय सांगाल, शेवटचा दिवस आहे, अख्खा 1.5 वर्षाचा प्रवास गेला, आपली भूमिका आणि हा सर्व प्रवास? 1.5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले खरं तर आम्ही काम करतो. आणि सुरुवातीला ज्यावेळी कॅरेक्टर कळालं की बलराम हे कॅरेक्टर मी करतो, त्याच्यानंतर त्याचा प्रवास जानेवारीपासून सुरू झाला आणि 1.5 वर्ष डिरेक्टर सर होते, आमचे विनोद सर होते, हरीश सर होते, सगळे कलाकार होते, सगळ्यांनी खूप सपोर्ट करून ते कॅरेक्टर उभं केलं आणि लोकांनाही ते आवडलं, मालिका लोकांना आवडली. सो सगळ्यांना खरंच मी खूप धन्यवाद देतो, व्यक्त करतो की तुम्ही मालिकेला सपोर्ट केला. आणि 1.5 वर्ष झालेले, सो आता इतकं बॉन्डिंग आमचं झालेलं आहे, आम्ही एकत्र राहत होतो, नाशिकमध्ये आम्ही शूट करतोय, सो सगळे कलाकार एका ठिकाणी राहत होतो. सो मग आता एक आत्मीयतेचं नातं तयार झालेलं आहे, कारण म्हणजे सगळं शेअर केलेलं आहे आम्ही एकमेकांशी. त्याच्यामुळं इथं काम पण आणि घरी पण सो रुसवे फुगवे राग आनंद हसणं सगळं शेअर केलं. त्याच्यामुळे आता आज खूप इमोशनल आहोत आणि लकीली आज सगळ्यांचं शूट आहे, सगळे कलाकार आज सेटवरती आहेत. सो इमोशनल डे आहे आमच्यासाठी आजचा. नक्कीच खरं तर काही बॉन्डिंग असतं आपलं आणि ते आपण विसरू शकत नाही कधी. अशा पद्धतीचं सगळं नातं तयार झालं. काय हा कारण काय झालेलं ना की तुम्हाला म्हटलं तसं की एकत्र राहत होतो आणि इतके सीन्स आम्ही एकत्र केलेले, म्हणजे विद्याधर बरोबर किंवा विश्वंभर बरोबर किंवा नंदा बरोबर यांच्यावर माझे जास्त सीन झाले, शाली आहे. सो हे सगळे सिनियर कलाकार आहेत माझ्यासाठी, मी त्यांच्याकडून खूप शिकलो आहे आणि त्याच्यामुळे एक त्याचं बॉन्डिंग तर तयार झालेलं आहेच आहे. आणि प्लस असं झालेलं आहे की आता उद्या निघायचं हे सहन नाही होत आहे. परवापर्यंत रिलॅक्स होतो, काय वाटत नव्हतं, ठीक आहे मॅनेज होतं, पण काल सकाळपासून जरा थोडं माइंड डिस्टर्ब आहे. सो आठवण खूप आहे, खूप जास्त आहे. सर, वेदना हे सारख्याच कारण शेवटचा दिवस आणि सगळा प्रवास, काय सांगा आपली भूमिका? नमस्कार. सगळ्यात आधी तुमचे लोकसाक्षीचे धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आमचे शेवटचे क्षण बघायला आलात. आणि कॅरेक्टरबद्दल काय सांगायचं, आत्ताच मी माझा शेवटचा सीन करून आलो आणि तो जो काही सीन आहे तो तुम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि खूप मोठा सरप्राईज असणार आहे. तर आणि कॅरेक्टरबद्दल म्हणायचं झालं तर मी विद्याधर कवठेकर नावाचं पात्र आमच्या फिरतीचा वनवा उरी पेटलामध्ये साकारत होतो. आणि ते पात्र इतकं गुंतागुंतीचं होतं ना की ते करताना खूप दमछाक झाली. कारण का ते सुरुवातीचे 5-6 महिने असं वाटत होतं की अरे हा तर किती पॉझिटिव्ह माणूस आहे, अर्जुन सावित्रीला किती सपोर्ट करतो आहे आणि बलराम, विश्वंभर, नंदा, शाली हे लोक खूप त्रास देणारे आहेत आणि मीही त्यांच्या विरोधात असतो सुरुवातीला. आणि नंतर जेव्हा कळतं की या सगळ्या मागचा सूत्रधार विद्याधरच आहे, त्यानंतर मग माझ्या कॅरेक्टरचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. आणि त्यावेळी दोन्ही शेड्स मला सांभाळायचे होते की फक्त ऑडियन्सला कळलं होतं की मी खरा विलन मी आहे,
त्यांच्या मागचा सूत्रधार. त्याच्यामुळे मग सिरियलमधल्या इतर कलाकारांसाठी मी पॉझिटिव्हच होतो आणि पडद्यामागे मी निगेटिव्ह होतोच. तर ही जी तारेवरची कसरत होती ही करताना फारच म्हणजे दमछाक झाली किंवा एकतर अभिनय किंवा अभिनेता म्हणून खूप काही शिकायला मिळालं. कारण का विनोद लवेकरांसारखा दिग्दर्शक असेल आणि हरीश शिर्केसारखा दिग्दर्शक असेल तर ऑब्व्हियसली तुमचं खूप काम सोपं होऊन जातं. कारण का त्यांनी इतक्या व्यवस्थित सुरुवातीला इतक्या व्यवस्थित पद्धतीने आमचं कॅरेक्टर उभं केलं ना. कारण काय असतं आपण मी अभिनेता म्हणून ते कॅरेक्टर उभं करत जरी असलो जरी लोकांना मी परफॉर्म करतो असं जरी वाटत असलं तरी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे हात असतात आणि ते महत्त्वाचे हात असल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे सगळे कलाकार असतील किंवा आमचे कलाकारच सोडा की आमचे स्पॉट बॉयपासनं ते आमचे मेन जे दिग्दर्शक आहेत प्रोड्युसर आमचे निखिल सेठ आणि विनोद लवेकर आहेत सगळे मेहनत घेत असतात. आणि गेले 2-3 दिवस जो काही ड्रामा सुरू आहे त्यात स्पॉट बॉयपासनं सगळ्यांनी आम्हाला इतकी मदत केली आणि इतकं जीव ओतून त्यांनी काम केलं ना तर मग आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेच कमी नाही पडलो पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या टीमची ही मेहनत आहे आणि हे जे पात्र आहे त्याला खूप रिस्पॉन्ससुद्धा चांगला मिळालेला आहे. आणि गेली 1.5 वर्ष आम्ही जे काही इथनं अनुभव गोळा करतोय माणूस म्हणून असो किंवा ॲक्टर म्हणून असो हे मरेपर्यंत आम्हाला आमच्या सोबत असणार आहेत आणि एक माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून पण आम्हाला खूप पुढे घेऊन जाणारे आहेत. सो खूप खूप धन्यवाद रसिक प्रेक्षकांचे पण आणि आमच्या पोतडी एंटरटेनमेंटचे सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी वाहिनी आहे कलर्स वाहिनी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. कारण का अशी मालिका करणं ही अत्यंत वेगळी मालिका आहे. आमची जी काही सासू सून किंवा जे काही म्हणजे तेही असतं हेही चांगलंच असतं पण आमची त्यात कथानक म्हणून फारच वेगळी मालिका आहे आणि ती इतकी 1.5 वर्ष 1.5-2 वर्ष सस्टेन करणं ही खूप जिकिरीचं काम असतं. आणि ते चॅनल प्रोडक्शन हाऊस आणि आम्ही सगळे कलाकार सगळ्यांनी खूप सगळ्यांचीच तोलामोलाची साथ होती. येस नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरं तर हा अंतिम क्षण असतो आणि वेदना ज्याप्रमाणे असतात त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर हे माणसं एकमेकाशी जोडले गेलेले आणि ते अविरतपणे जर बघायला गेलं तर यानंतर देखील ते संपर्कात राहतील. परंतु ह्या सगळ्या नाशिकच्या आठवणी आहेत तुमच्यासाठी आणि नक्कीच प्रत्येक भूमिका आपल्याला एक काहीतरी प्रेरणा देऊन जाते काहीतरी शिकवण देऊन जाते आणि लोक महत्त्वाचं म्हणजे जोडले जातात त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात. ही फार मोठी पावती असते आपल्यासाठी. खूप छान परफॉर्म तुमचा होता. नाशिककरांनी संपूर्ण महाराष्ट्राने जर बघायला गेलं तर त्याला ॲक्सेप्ट केलं. ते पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक कॅरेक्टर जर बघायला गेलं तर त्या दमदार पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं आणि प्रेक्षकांना देखील ते भावलं. दीपू मामा हे कॅरेक्टर जर बघायला गेलं आपल्याला साकारायला मिळालं. विजय सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगा? खूप मजा आली काम करताना. पहिली गोष्ट म्हणजे नाशिकमध्ये मी पहिलाच आलो आणि पहिल्यांदाच शूट करतो नाशिकमध्ये. नाशिक खूप आवडलं मला. ही भूमिका साकारताना मला विनोद सरांनी त्याची खूप कंगोरी दाखवली होती की कारण साऊचा आणि माझा तसा डायरेक्ट असं काही कनेक्शन संबंध नव्हता. फक्त ती लहान मुलगीला घेऊन त्याची लांबची बहीण येते घरात आणि मग त्याला त्याची जी अटॅचमेंट होते त्या मुलीशी ते तसं कॅरेक्टर होतं. त्यामुळे तो एक त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जाते आणि तो त्या मुलीसाठी जगायला सुरू करतो. हे भूमिकेचं 1 लाईन म्हटलं तर चालेल. आणि ह्यात चोर करत होतो. चोराची भूमिका होती त्यामुळे खूपसे गेटअप बदलायला मिळाले आणि खूप छान छान सिक्वेन्सेस पण करायला मिळाले. त्याच्याबरोबर इमोशनल पण खूप ड्रामा जोरात झाला आमचा. कारण माझी बहीण जी दाखवली तिला अजिबात हे आवडत नसते. तिला चोरी चकारी ह्या गोष्टी आवडत नसतात किंवा तिचं ॲक्च्युली साधी सरळ बाई असते ती. मग तिच्यापासून ते लपवताना आणि हे करताना जी आमची घालमी लावायची मी सावी आणि चमकी त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय पण केला. खूप इमोशनल सीनला आम्ही रडारडी पण केली. दुसरी गोष्ट म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की 2 ठिकाणी शूटिंग झालं. विहितगावमध्ये आणि तर इकडे. तर इकडे येताना जे ट्रान्सफॉर्मेशन झालं ते पण खतरनाक होतं. कारण दीपू मामा साऊ या काळात आल्यानंतर जो आचार्य म्हणून येतो ते करताना कॅरेक्टर पण खूप मजा आली. खूप गंमत वाटली. कारण ह्यात ओरिजिनल दाखवलं होतं की दीपू मामाला ॲज अ स्वयंपाक करायला खूप आवडत असते. त्याप्रमाणे त्याला इकडं आणलं होतं. येस नक्कीच. आणि खूप धमाल केली आम्ही. बाकी आमचे सगळे सहकारी कलाकार तगडे आहेत. गौरव मालनकर म्हणा, हेमंत फरांदे म्हणा, अर्जुन म्हणजे इंद्रनील कामत, स्पेसिफिकली रसिका वाकारकर, माझी बहीण झालेली सीमा निकम, चमकी म्हणजे कांची शिंदे,
कृष्णाई, नंदा म्हणजे पूजा रायबागे, शाली म्हणजे हर्षला, ही सगळी कॅरेक्टर एकापेक्षा एक खतरनाक काम करत होती. टीमवर्क एवढं जबरदस्त झालं होतं, त्यामुळे आम्हाला सीन करायला खूप मजा येत होती. खूप मिळून मिसळून राहिलो, त्यामुळे मला इथं खूप बरं वाटलं. आणि 500 एपिसोड पूर्ण करणं हे पण काही एक अचिव्हमेंट आहे, ती झाल्याबद्दल मी खूप खुश आहे आणि थँक्यू व्हेरी मच. येस, नक्कीच. खरं तर आज शेवटचा दिवस आहे, सगळेच भावूक झालेले आहेत, परंतु जसं मी सगळ्यांशी संवाद साधताना म्हणतो की बॉन्डिंग तुमचं खूप छान आणि एक नातं तयार झालेलं आहे. शेवटचा दिवस आहे, काय भावना तुमच्या? काय होतं की एक इन्व्हॉल्वमेंट झालेलीच असते आणि आता सगळं अचानक म्हणजे असं मानसिक तयारी खूप करायचा प्रयत्न करतोय, पण नाही ते म्हणजे काय शेवटी प्रवास आहे. हा प्रवास कुठेतरी संपणार होता, ते मान्य करायलाच पाहिजे मला आणि ते मी आता एक्सेप्ट केलेलं आहे. वा वा, नक्कीच नक्कीच. खरं तर जास्त जर बोललो तर नक्कीच ते आपल्याला अश्रू ते आवडले जाणार नाही, परंतु हेच नातं तुमचं अखंड राहणार आहे हे मात्र नक्की, कारण माणसं जोडलेत या निमित्ताने. तुम्ही सर्वांनी खूप छान अभिनय त्यांनी सादरीकरणात ना आज पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यांची मनं जिंकलीत आपण, थँक्यू म्हणायला हरकत नाही. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुझं पुढील वाटचालीसाठी आणि नक्कीच कुठेतरी वेगळ्या भूमिकेत तुम्ही बघायला मिळेल हे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. सर, आमचा 21 तारखेला एक शो आहे महाराष्ट्र सौंदर्य संबंधी, बरं. त्याबद्दल जरा शुभेच्छा. काय अरे वा, राज्यस्तरीय प्रतियोगिता महाराष्ट्र कस्तुरी राईस फाउंडेशन पुणे. अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यामुळे महिलांच्यातल्या कलागुणांना वाव मिळतो आणि आता महिलांना मी कधीच असं दुय्यम वगैरे आपल्याला बोलायला पण येत नाही मला ते, पण ह्या अशा स्पर्धांमुळं खूप काय कलागुणांना वाव मिळतो. यातूनच पुढं मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्ससाठी तयारी होते. कॉंग्रॅच्युलेशन्स, छानपैकी स्पर्धा होईल अशी मला अपेक्षा आहे आणि जमलं तर मी पण सहभागी होणार, म्हणजे प्रेक्षक म्हणून हजर राहण्याचा प्रयत्न करेन. येस सर, थँक्यू.